क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो अभ्यासक्रम असते CET 2026चा अभ्यासक्रम का असणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जी CET असते ती बार्टी, महाज्योती, सारथी, TRT, RT, वनार्थी आणि अमृत ही संस्था CETची परीक्षा घेते. ती CETमध्ये अभ्यासक्रम काय असतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या अभ्यासक्रममध्ये आपण UPSC, MPSC, JMFC, बँकिंग, SSC आणि पोलीस भरतीचा अभ्यासक्रम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कशा मार्काचे डिस्ट्रीब्युशन असतो त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच महत्त्वाचे CET 2026ची इन्फॉर्मेशन आणि जे परीक्षेसाठी लागणारा कंटेंट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक इम्पॉर्टंट बाब, जे प्रथम वेळा म्हणजे जे पहिल्यांदा CET देणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा, कारण की इथे आपण त्याबद्दल महत्त्वाची माहिती पण सांगणार आहोत अभ्यासक्रमबद्दल आणि क्वालिटी स्टडी अकॅडमीद्वारा तुम्हाला देण्यात येणारे कोणकोणती कंटेंट त्याबद्दल पण आपण माहिती देणार आहोत. चला आता आपण व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. हा मागच्या वर्षीचा नोटिफिकेशन आहे. बार्टी, TRT, सारथी, महाज्योती, RT संस्थामार्फत राबवण्यात येणारे विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम म्हणजे CET कॉमन इंटरेस्ट टेस्ट करिता अभ्यासक्रमबद्दल ही माहिती आहे. तर हा नोटिफिकेशनचा भाग आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. कॉमन इंटरेस्ट टेस्ट ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात आधी UPSCचा सिलेबस पाहूया. नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण जो दिल्ली आणि महाराष्ट्राकरिता असतो. पहिला आहे करंट इव्हेंट ऑफ नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टंट, हिस्ट्री ऑफ इंडिया आणि इंडियन नॅशनल मुवमेंट्स. तिसरा क्रमांकावर आहे इंडियन आणि वर्ल्ड जॉग्रफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. चौथ्या क्रमांकावर आहे इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, इंडियन पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट्स अँड इश्यू. पाचव्या क्रमांकावर आहे इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह एक्सेट्रा. सहाव्या क्रमांकावर आहे विद्यार्थी मित्रांनो जर्नल इश्यू ऑन इन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. सातव्या क्रमांकावर आहे तर जनरल सायन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हा UPSCच्या प्रीचा आपण जो पेपर देतो त्याचप्रमाणे हा पेपर असते. इथे आपण प्रत्येक सब्जेक्टचे डिस्ट्रीब्युशन 15-15 क्वेश्चन असे करू शकतात, कारण की कधी प्रश्न कमी होतात, कधी जास्त होतात. कधी तुम्हाला इन्व्हायरमेंट आणि पॉलिटीचे प्रश्न जास्त येतील पेपरमध्ये जे CET एक्झाम आहे, कधी तुम्हाला कमी येतील. तर आपण 15-15 मार्काचे असं डिस्ट्रीब्युशन पकडू या. इथे विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची बाब म्हणजे इथे जर्नल सायन्स आहे आणि जे UPSCचे प्रिलिम्स होते तिथे सायन्स अँड टेकवर प्रश्न जास्त असतात, पण इथे जनरल सायन्स आहे. इथे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोवर प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, हा UPSCचा सिलेबस आहे. प्रत्येकी जो टॉपिक आहे म्हणजे करंट अफेअर, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक आणि जे इन्व्हायरमेंट आहे आणि जनरल सायन्स आहे त्याचे आपण 15-15 प्रश्न पकडूया. 1-2 प्रश्न कमी जास्त होतात, कधी सायन्सचे जास्त असतात तर कधी पॉलिटीचे जास्त येतात. तर हा सिलेबस UPSCचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे PYQ असतील म्हणजे मागच्या 2025चे जे एक्झामचे PYQ असतील UPSCचे त्याचे पण आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळतील. त्यानंतर MPSCचा सिलेबस, हा राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षणचा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. हा सिलेबस एक्झॅक्ट UPSC सारखा आहे, पण इथे प्रश्नाचा जो लेवल असतो थोडा महाराष्ट्र ओरिएंटेड असतात. इथे हिस्ट्रीचे प्रश्न महाराष्ट्राचे रिलेटेड असतात, करंट अफेअरचे पण प्रश्न थोडे महाराष्ट्राचे रिलेटेड असतात. पहिला आहे करंट इव्हेंट नॅशनल इंटरनॅशनल इम्पॉर्टंट, हे आपण 15 प्रश्न पकडूया. हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल मुवमेंट. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे इंडिया आणि वर्ल्ड जॉग्रफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमी जॉग्रफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड.
चौथ्यावर आहे पॉलिटी गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट अँड इश्यू. 5वा क्रमांक इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल इनिशिएटिव्ह एक्सेट्रा. 6व्या क्रमांकावर आहे जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर स्पेशलायझेशन. आणि 7व्या क्रमांकावर आहे सायन्स म्हणजे जनरल सायन्स. तर विद्यार्थी मित्रांनो 15-15 प्रश्न प्रत्येकी सब्जेक्टचे येतात. कधी 1-2 प्रश्न कमी जास्त होतो, कधी जॉग्रफीचा जास्त येतो इथे पण, आणि जर सायन्सचा पण जास्त येतो. तर हा MPSC राज्यसेवाच्या जसा प्रश्नपत्रिका असते तसाच हा CET 2026चा पेपर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की 2025ची आपण जेव्हा PYQच्या ॲनालिसिस करू तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया मिळेल की ते प्रश्न कसे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो 15-15 डिवायडेशन पर सब्जेक्टचा असतो आणि तुम्हाला काठिण्य पातळी म्हणजे आता कट ऑफ तर विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त जातो. तर जे प्रश्नाच्या लेवल असतात तो पण एकदम सोप्पा लेवलचे नसते, मीडियम टू इझी लेवलचे प्रश्न असतात. तर विद्यार्थी मित्रांनो हा पेपर 100 मार्काचा असतो. 100 टोटल मार्क असतो आणि 2 तासाचा पेपर असतो आणि CBT स्वरूपाचा हा प्रश्न असतो. आणि तुमचे जे मीडियम आहे तो तुम्हाला इंग्लिश आणि मराठी म्हणजे हे 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला आपले प्रश्न मिळतील. तसंच UPSCमध्ये पण 100 टोटल मार्क्स असतात, 100 प्रश्न असतात, 2 तासाचा पेपर असतो, ऑनलाईन पेपर असतो हा, आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो MESच्या सिलेबस, MESच्या पण सिलेबस MPSCचा जो राज्यसेवाचा सिलेबस आहे आणि UPSCच्या त्याचप्रमाणे आहेत. करंट अफेअर आहे, हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. 3ऱ्या क्रमांकावर आहे इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्रफी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. 4थ्या क्रमांकावर इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायत राज, पब्लिक पॉलिसी, राईट अँड इश्यू. त्यानंतर आहे इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. आणि त्यानंतर आहे जनरल इश्यू ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर्ड स्पेशलायझेशन. आणि 7व्या क्रमांकावर जर्नल सायन्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे पण 15 क्वेश्चन पर सब्जेक्ट आपण असं डिस्ट्रीब्युशन राहते. कारण की 2025च्या पेपरच्या तुम्ही जर ॲनालिसिस केला तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो असे 15-15 मार्काचे डिस्ट्रीब्युशन असतात आणि टोटल 100 मार्क असतो. इंग्लिश आणि मराठीमध्ये हा क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहता येते आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या असते, हे तर तुम्हाला माहीतच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि टोटल क्वेश्चन 100 मार्काचे असतात आणि हा 2 तासाचा पेपर असतो आणि ऑनलाईन स्वरूपात असतो. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे विद्यार्थी मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसते. म्हणजे जो पण पेपर असते जसं का UPSCचा पेपर आहे इथे पण निगेटिव्ह मार्किंग नसते. हे बघा तुम्ही निगेटिव्ह मार्किंग नसते आणि राज्यसेवामध्ये पण निगेटिव्ह मार्किंग नसते. तसंच MPSC म्हणजे पूर्ण जे CET असते तिथे निगेटिव्ह मार्किंग पाहायला मिळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो हा आहे MESच्या सिलेबस. जेव्हा आपण PYQ ॲनालिसिस करू तेव्हा तुम्हाला आयडिया येईल विद्यार्थी मित्रांनो पेपरचा लेवल कसा असतो, काठिण्य पातळी कशी असतो आणि कसे प्रश्न येतात. त्यानंतर आपण पाहूया MPSC CJD म्हणजे न्यायिक सेवा आणि JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासची पूर्व परीक्षा. हा विद्यार्थी मित्रांनो याचा सिलेबस थोडा वेगळा आहे. पहिल्या क्रमांकावर द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, दुसऱ्या क्रमांक कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, तिसऱ्यावर द सिव्हिल प्रोसिजर कोड, चौथ्यावर द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, पाचवीवर द एव्हिडन्स ॲक्ट, 6व्यावर द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, 7व्यावर द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, 8व्यावर द लॉ ऑफ कंट्रोल द सेल्स ऑफ गुड ॲक्ट अँड द पार्टनरशिप ॲक्ट, 9व्या क्रमांकावर द लिमिटेशन ॲक्ट आणि 10व्या क्रमांकावर द इंडियन पेनल कोड. तर विद्यार्थी मित्रांनो इथे 100 प्रश्न असतात. 100 मार्कासाठी MCQ बेस्ड एक्झाम असतो. इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर देता येते. 2 तासाचा पेपर असतो आणि CET ऑनलाईन होतो. तर विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी LLB केलेली आहे त्यांनी या सिलेबस त्यांनी वाचलेला आहे तर तिथून हे प्रश्न येतात. तर विद्यार्थी मित्रांनो हा आहे CJDD आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या सिलेबस. त्यानंतर आपण स्टाफ सिलेक्शनचा सिलेबस पाहूया विद्यार्थी मित्रांनो. वर्ग 3 पूर्व परीक्षा कार्यक्रम. हा CET 2026मध्ये काय सिलेबस असेल आपण त्याबद्दल माहिती देत आहोत. पहिल्या क्रमांकावर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हे 25 क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे जनरल अवेअरनेस हा पण 25 प्रश्न असतात.
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड हे पण 25 प्रश्न असतात आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन हे पण 25 प्रश्न असतात. अशा प्रकारे हे 100 टोटल क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो. 100 मार्कासाठी इंग्लिश आणि मराठी माध्यममध्ये तुम्ही हे पाहू शकतात आणि MCQ टाईप असतो. हा पेपर विद्यार्थी मित्रांनो 1 तासाचा असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कारण की SSCचा पेपर जो होतो तो 1 तासाचा असतो आणि ऑनलाईन स्वरूपात असते. तर विद्यार्थी मित्रांनो आपण SSCच्या पण आपण PYQचे ॲनालिसिस घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे पेपर 2 माध्यमांमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये असतात. त्यानंतर IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड, SBI, RBI, RRB इत्यादी तत्सम पदाकरिता पूर्वपरीक्षण कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, हा बँकिंगसाठी जो पण एक्झाम असते त्याप्रमाणेच हा CETचा सिलेबस असतो. CET 2025चा सिलेबस आहे आणि 2026मध्ये हा सिलेबस राहण्याची पॉसिबिलिटी आहे. जर काही चेंजेस असेल तर आपण नक्की सांगूया. पहिल्यावर आहे इंग्लिश लँग्वेज. ह्या 30 प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. न्यूमेरिकल एबिलिटी इथे 35 प्रश्न असतात. रिझनिंग एबिलिटीमध्ये इथे 35 प्रश्न असतात. अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न असतात 100 मार्कासाठी. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे असतात. इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील आणि सदर CET इथे नकारात्मक गुण नसते. निगेटिव्ह मार्किंग कोणत्याच CETच्या एक्झाममध्ये नसते विद्यार्थी मित्रांनो. हे बाब तुम्ही लक्षात ठेवा. आणि परीक्षा कालावधी किती आहे? 1 तास. तर आपण बँकिंगचे बी प्रश्न आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो PYQच्या स्वरूपात. तर तुम्हाला एक आयडिया येईल की तिथले पेपर कसे असतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत पोलीस मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, हा 100 प्रश्न असतात. 100 गुणाकरिता 1.5 तासाचा पेपर असतो CETचा. इथे विद्यार्थी मित्रांनो अंकगणित 25 प्रश्न असतात. सामान्य ज्ञान आणि चालगुणावली 25 प्रश्न असतात. बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न असतात आणि मराठी व्याकरण 25 प्रश्न असतात. म्हणजे एवढे टोटल 100 प्रश्न असतात. किती मार्कासाठी? 100 प्रश्नासाठी. आणि परीक्षेचे माध्यम काय असतो? मराठी माध्यम. म्हणजे फक्त तुम्हाला मराठी माध्यममध्ये हा पेपर असतो आणि MCQ पॅटर्नमध्ये हा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पोलीस भरती आणि मिलिटरीच्या पूर्वपरीक्षेचा सिलेबस आहे. हे अभ्यासक्रम आपण MPSC, UPSC आणि पोलीस भरती, बँकिंग, SSCचा सिलेबस पाहत आहोत आणि हा पोलीस भरतीचा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे 100 प्रश्न टोटल असतात. निगेटिव्ह मार्किंग नसते. तर पोलीस भरतीचे पण आपण PYQ घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक आयडिया येईल की काठिण्य पातळी किती असते आणि कसे प्रश्न येतात. त्यानंतर MPSC अराजपत्री म्हणजे ग्रुप B आणि गट क परीक्षेसाठी जो एक्झाम होते त्याचा आपण हा सिलेबस पाहत आहोत. इथे करंट इव्हेंट अँड नॅशनल अँड इंटरनॅशनल स्पेशली ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या रिलेटेड इथे प्रश्न जास्त असतात. हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया स्पेशली महाराष्ट्राचा आहे. मग त्यानंतर जॉग्रफी विथ स्पेशल स्टडी ऑफ जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र, अर्थ, वर्ल्ड डिव्हिजन, क्लायमेट, लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड, टाईप ऑफ लँड इन महाराष्ट्र, रेनफॉल, मेजर क्रॉप, सिटी, रिव्हर आणि इंडस्ट्री. त्यानंतर इंडियन पॉलिटी. त्यानंतर इकॉनॉमी, इंडियन इकॉनॉमी, नॅशनल इन्कम, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री, फॉरेन ट्रेड, बँकिंग, पॉप्युलेशन, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, करन्सी आणि फिजिकल पॉलिसी. त्यानंतर 6व्या क्रमांकावर जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन. त्यानंतर आहे अर्थमॅटिक, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, डेसिमल फ्रॅक्शन, पर्सेंटेज. त्यानंतर इंटेलिजन्स टेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा MPSC ग्रुप बीचा सिलेबस आहे. ग्रुप B आणि Cच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 15 प्रश्न करंट अफेअर, पॉलिटी, सायन्स आणखी इकॉनॉमीचे असतात. 10 प्रश्न हिस्ट्रीचे असतात. 10 प्रश्न जॉग्रफीचे असतात. आणि जे मॅथ्सचे जे प्रश्न असतात म्हणजे आपण तिथे कॉन्स म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 2 ते 20 प्रश्न असतात. अशा प्रकारे हा 100 मार्काचा पेपर असतो. इंग्लिश आणि मराठी माध्यमामध्ये आपण हा पेपर पाहू शकतो. ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. 100 मार्काचा असते. 100 गुणासाठी. आणि हा विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 1 तासाचा असते. किती? फक्त 1 तासाचा. कारण की आपला जो कंबाईन ग्रुप B आणि ग्रुप Cचा पेपर आहे तो पण 1 तासाचा असतो आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नसते विद्यार्थी मित्रांनो. तर हा MPSC ग्रुप B आणि ग्रुप Cचा सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो. CET 2025चा सिलेबस आहे, पण 2026मध्ये हा सिलेबस राहण्याची शक्यता आहे. जर काही चेंजेस असतील तर आपण नक्की सांगू या. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या चॅनलवर UPSC, MPSC, SSC, बँकिंग, पोलीस भरती आणि JMFC यांच्या
सिलेबसबद्दल माहिती पाहिली तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर एक उपक्रम पण सुरू करणार आहोत. यावर्षीपासून आपण आपल्या चॅनलवर म्हणजेच क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जे PYQ आहेत त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येईल. तुमच्या PYQ आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ स्वरूपात अपलोड करू. तिथे UPSC, MPSC, SSC, बँकिंग आणि पोलीस भरतीचे PYQ असतील विद्यार्थी मित्रांनो. तर या PYQच्या माध्यमातून तुमच्या अभ्यासाला एक गती मिळेल आणि प्रश्नपत्रिका कशी असते CETची त्यांची तुम्हाला एक माहिती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला असे PYQ आणि त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअरबद्दल पण तुम्हाला माहिती देण्यात येईल. हा करंट अफेअर कोणत्या महिन्यापासून एक्झामच्या किती महिन्यापर्यंत केला पाहिजे त्याबद्दल माहिती येऊ आणि आपण डाटा पण तुम्हाला कंटेंट पण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर आपण मॅथ्सचे पण प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ स्वरूपात पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो. मॅथ्सचं लेवल काय असते, कंबाईनचा, पोलीस भरतीच्या, SSCच्या आणि बँकिंगच्या त्याबद्दल पण आपण माहिती देणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्याचसोबत तुमची प्रॅक्टिस व्हावं म्हणून आपण प्रॅक्टिस सेट पण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे CET 2026मध्ये जे CET होणार आहे त्याबद्दल तुम्हाला एक अभ्यासक्रमबद्दल माहिती, PYQ, करंट अफेअर, मॅथ्स, प्रॅक्टिस सेट याबद्दल तुमची संपूर्ण तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, कारण की पहिल्यांदा जे CET देणार आहेत ज्यांना काहीच आयडिया नाही आहे की CET एक्झाम कशी असते, पेपर कसे असतात, काय वाचावं लागतो, काय नाही वाचत लागत त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमबद्दल माहिती सांगितली. यानंतर आपण PYQ पाहणार आहोत, करंट अफेअर कसा असतो, कसे प्रश्न विचारण्यात येते याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला CET 2026 करिता आणखी कोणकोणती बाब हवी आहे त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता. आणि तुम्हाला कोणकोणता कंटेंट तुम्हाला 2026 करिता तुम्हाला माहिती पाहिजे त्याबद्दल पण तुम्ही कमेंट करून सांगा, कारण की तुम्ही जे कमेंट बॉक्समध्ये जे माहिती सांगणार आपण त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करूया. तर जे पण विद्यार्थ्याला कोणती पण क्वेरी असेल की 2026बद्दल तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि तुमची जे क्वेरी आहे ते तुमची क्वेरी तुम्हाला प्रत्येक कमेंटचं उत्तर देण्यात येईल. आणि येणाऱ्या एक CET 2026 करिता तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून अभ्यासक्रम, PYQ, करंट अफेअर डाटा, मॅथ्स, प्रॅक्टिस सेट हे सर्व माहिती तुम्हाला देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि की विद्यार्थ्यांच्या मनात खूप प्रश्न असतात की एक्झाम केव्हा होणार, की जे CET 2026ची एक्झाम आहे ते केव्हा होणार, ते एक्झाम मंथ आपण डेट तर एक्झॅक्ट सांगता नाही येत विद्यार्थी मित्रांनो, आणि एक्झाम मंथ केव्हा होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला एक अंदाज आहे की एक्झाम मंथ CET 2026ची ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये, आणि त्याचे फॉर्म ऑगस्टमध्ये येऊ शकतात. तर हे आपले एक्सपेक्टेड मंथ आहेत. इथे CET 2026 जे बँकिंग, UPSC, MPSC, SSC आणि सर्व जे CETचे परीक्षा आहेत तिथे सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यात होऊ शकते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आता अभ्यासक्रमबद्दल म्हणजे जो सिलेबसबद्दल जो तुम्हाला व्हिडिओ आता सांगितला माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही माहिती जर तुम्हाला आवडलेली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की येणाऱ्या CET 2026मध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं त्याबद्दल क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला PYQ, मॅथ्स, प्रॅक्टिस सेट, करंट अफेअर हे सगळं पुरवण्यात येईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.